बीड जिल्ह्यामध्ये कासारी बोडखा नावाचं गाव आहे। त्या गावामध्ये अशी परंपरा होती, वर्षभरातून कुठली तरी एक पौर्णिमा होती, त्या पौर्णिमेला प्रत्येक घरातून एक बोकड त्या रोकडोबा महाराजाच्या समोर कापलं जायचं। रमेश महाराज, ही घटना कळाली सद्गुरू भगवान बाबांना। भगवान बाबांनी ठरवलं काही झालं तरी चालेल, कासारी बोडखा गावामध्ये घडत असलेली घटना बंद करायची। भगवान बाबाचे प्रेमाचे टाळकरी होते, नाव त्यांचं लाला महाराज पाडळीकर। पाटोदा तालुक्यामध्ये लालाची पाडळी या बरं का टाळकऱ्याचंच नाव गावाला आहे। लाला महाराज पाडळीकर भगवान बाबाचे खूप प्रेमाचे मित्रही होते, टाळकरी सवंगडी सारं अगदी मित्रत्वाचं नातं दोघांचं होतं। भगवान बाबा म्हणतात, लाला तांगा झोपा, आपल्याला बाहेर जायचंय। बाबा नेमकं कुठं जायचंय बाकीचं विचारू नका, चला। तांगा झोपला, बीडला तांगा गेला, खाली कासारी बोडखा गावामध्ये भगवान बाबाचा तांगा गेला। भगवान बाबा गावामध्ये आल्याची चर्चा साऱ्या गावामध्ये झाली। बाबा आले, बाबा आले, बाबा आले। बाबांच्या दर्शनाला बारी लागली महाराज, बाबांच्या दर्शनाला बारी लागली। लोक येऊ लागले, बाबांचं दर्शन घेऊ लागले। बोलता बोलता दिवस मावळ तिकडे झुकलाय बरं का। भगवान बाबा म्हटले, गड्या हो हरिपाठ करू मंदिरामध्ये। हरिपाठ झाला, हरिपाठ झाल्याच्या नंतर जेवण वगैरे झालं। भगवान बाबा म्हणतात, मला आज तुमच्या गावात कीर्तन करायचंय। कीर्तन करायचा मुख्य हेतू तुमच्या लक्षात आला असेल, गावातली हत्या बंद करायची होती। मला तुमच्या गावात कीर्तन करायचंय। हा टाळ पखवाज विना सर्व साहित्य आणलं, स्पीकर वगैरे व्यवस्था केली। भगवान बाबाचं कीर्तन चालू झालं गावामध्ये। मुख्य हेतू होता गावातली हत्या बंद करायची होती। मग अभंगही त्याच तोला मोलाचा घ्यावा। भगवान बाबांनी अभंग कीर्तना करता घेतला, मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेविला, अनेकांच्या कापिती माना, निष्ठुरपणा पार नाही। हा अभंग बाबांनी कीर्तना करता घेतला। भगवान बाबाचं कीर्तन ते भगवान बाबाचं कीर्तन होतं महाराज, ते काय तुमचं आमचं कीर्तन होतं का? अरे वैकुंठवासी सद्गुरू भगवान बाबा पावसाळ्याचे दिवस असावेत, पावसाळ्याचे दिवस असावेत, एखादी तुडुंब भरलेली पाण्याची विहीर असावी। भगवान बाबांनी घोंगडी घ्यावी, त्या विहिरीजवळ जावं, घोंगडी विहिरीच्या पाण्यावरती टाकावी आणि आसन घालून ज्ञानेश्वरी वाचावी। हे भगवान बाबांचं जीवन होतं। भगवान बाबा गेले 2003 साली वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरू भीमसिंह बाबा गादीवरती बसले। भीमसिंह बाबाचं जीवनही त्याच तोला मोलाचं होतं। पखवाज वाजवायला लागले, पंडित भवानी शंकरांच्या सारखं पखवाज वाजवायचे। गायन करायला लागले, पंडित भीमसेन जोशींच्या पेक्षाही भारी गायन आमच्या भीमसिंह बाबांचं गायन होतं। आणि कीर्तन करायला लागले, स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी ब्रह्मीभूत सद्गुरू मामासाहेब दांडेकरांच्या सारखं अस्खलित तत्वज्ञान भीमसिंह बाबांचं असायचं। आणि एका कीर्तनामध्ये कमीत कमी 100 वाव्या यायच्या। वैकुंठवासी सद्गुरू भीमसिंह बाबा गेले 2003 साली। 1965ला गडावरती बसले होते, 38 वर्ष गडाची सेवा केली। 3000 साली बाबा निघून गेले। बाबा गेल्याच्या नंतर तिसरे महंत हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय महंत शास्त्री बाबा गादीवरती बसले। त्यांची ज्ञानेश्वरी नुसती महाराष्ट्रात नाही गड्या, पूर्ण विश्वामध्ये शास्त्री बाबांची ज्ञानेश्वरी प्रसिद्ध आहे। विठाला विठाला भगवान बाबाचं कीर्तन चालू झालं। ज्ञानेश्वरीच्या भव्या गीतेचे श्लोक एक 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 12 संदर्भ देत भगवान बाबाचं कीर्तन चालू झालं। भगवान बाबाचा मुख्य हेतू होता गावातली हत्या बंद करायची होती। भगवान बाबांनी 2 तास कीर्तन केलं अभंगाच्या पहिल्या चरणावरती। किती तास नामदेव महाराज? 2 तास कीर्तन केलं। भगवान बाबा म्हटले, गड्या हो आजचं कीर्तन संपलं, राहिलेले चरण उद्या पाहू नये म्हटले संभाजी महाराज। आपण म्हणतो एखाद्या गावात कीर्तनाला गेलो, आपल्याला आशा असते पुन्हा पुढच्या वर्षी त्या गावात जायची। आपण म्हणतो योग आलं तर पुढच्या वर्षी पुन्हा कशाला येतो तू, एकदाच तुला टिपण संपेता नाही आलं। भगवान बाबा म्हटले राहिलेले 3 चरण, राहिलेले चरण उद्या पाहू। लोकाला इतका आनंद झाला, उद्याही भगवान बाबाचं कीर्तन आपल्याला ऐकायला मिळणार। पहिल्या दिवशी भगवान बाबांनी पहिल्या चरणावरती कीर्तन केलं बरं का। मांस खाता हौस करी,
जोडोनी वैरी ठेविला. याच पदावरती बाबा 2 तास बोलले. दुसऱ्या दिवशी तांग्या बैलांना हजारो समाज कीर्तनाला भगवान बाबाच्या जमा झाला. दुसऱ्या दिवशीचं कीर्तन चालू झालं. दुसऱ्या दिवशी बाबांनी कीर्तन केलं. अनेकांच्या कापिती माना. बरं का, दुसऱ्या दिवशी बाबांनी कीर्तन केलं. अनेकांच्या कापिती माना, निष्ठुरपणा पार नाही. या पदावरती बाबांनी 2 तास कीर्तन केलं. बोलता बोलता संध्याकाळचे 11 वाजले. भगवान बाबा म्हटले, गड्या हो, कालचं आणि आजचं कीर्तन तुम्ही कसं ऐकलंय याच्याशी मला घेणं देणं नाही. आता फक्त 5 मिनिट तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. 5 मिनिट माझ्याकडे लक्ष द्या. भगवान बाबांनी समाजाला विचारलं, बोला मंडळी, 2 दिवस मी कीर्तन तुमच्या गावामध्ये केलंय, कशा करता कीर्तन केलंय? लोक म्हटले, बाबा आम्हाला नाही सांगता यायचं. भगवान बाबा म्हटले, तुमच्या गावामध्ये अनेक वर्षाची परंपरा आहे. रोकडोबा महाराजाच्या समोर तुम्ही हत्या करताय, ती हत्या आपल्याला बंद करायची. 2 दिवसाचं कीर्तन तुम्ही कसं ऐकलंय याच्याशी मला घेणं देणं नाही. एक 5 मिनिट माझ्याकडे लक्ष द्या. भगवान बाबांनी अशी गळ्यातली माळ बाहेर काढली. गळ्यातली माळ बाहेर काढली आणि समोरच्या मंडळीला विचारलं, बोला मंडळी, माझ्या हातामध्ये काय आहे? माझ्या हातामध्ये काय आहे? लोकांना जे दिसलं ते सांगितलं. बाबा, तुमच्या हातामध्ये तुळशीची माळ आहे. बाबांनी ती माळ गळ्यातून बाहेर काढली. आता मी काय केलंय? लोक म्हटले, बाबा तुम्ही गळ्यातली माळ बाहेर काढून हातामध्ये घेतली, हातामध्ये माळ घेतली. भगवान बाबा म्हटले, आता फक्त 1 मिनिट माझ्याकडे लक्ष द्या. भगवान बाबांनी ती माळ हातात घेतली. चालत 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 रोकडोबा महाराजाच्या मंदिरामध्ये गेले. बरं का, रोकडोबा बाबाच्या मंदिरामध्ये गेले आणि हातातली माळ रोकडोबा महाराजांच्या गळ्यामध्ये घातली. पुन्हा व्यासपीठावरती आले. बोला, मी मंदिरामध्ये जाऊन काय केले? लोकांनी सांगितलं, बाबा तुम्ही रोकडोबा महाराजाच्या गळ्यामध्ये जाऊन तुमच्या हातातली माळ देवाच्या गळ्यात घातली, रोकडोबा महाराजाच्या गळ्यात घातली. भगवान बाबाला सुद्धा हेच पाहिजे होतं. बाबा म्हटले, गड्या हो, आजपर्यंत तुमचा रोकडोबा महाराज माळकरी नव्हता. आजपासून तुमचा रोकडोबा महाराज काय झालाय? माळकरी झालाय. इथून पुढे याच्या समोर कोणीही बोकडं कापायची नाही. बरं का, सर्व लोकांनी होकार दिला. बरं का, सर्व लोकांनी होकार दिला. दुसऱ्या दिवशी पौर्णिमा होती. बाबा त्याही दिवशी मुक्कामाला गावात थांबले. बाबाला वाटलं आता कुणी नाही यायचं. बाबाला वाटलं आता कुणी नाही यायचं. पण गावातला 150 एकरवाला होता. गावातला 150 एकरवाला होता. त्याला कुठं दम निघतो महाराज? त्याचा तो 5 बोकडाचा नवस हो डपड्यावरती वाजवत गाजवत घेऊन आला. बरं का, काय संताचं जीवन असतं. वाजवत गाजवत घेऊन आला. बाबा त्याच्याजवळ गेले. माऊली, 2 दिवस कीर्तन मी गावात केले, हत्या करू नका याच्या करता, तरी सुद्धा तुम्ही आलाय. तो बाबाला बैकेरी भाषेमध्ये बोलू लागला, बाबा तुम्हाला जी हत्या बंद करायची तुमच्या गडाच्या पायथ्याला जाऊन करा, आम्हाला येऊन तत्वज्ञान सांगू नका. संत ते संत असतात. भगवान बाबा म्हटले, अरे ज्या सूर्यानं तू बोकडाची मान कापणार आहेस ना, ज्या सूर्यानं तू बोकडाची मान कापणार आहेस, तुला जर बोकडच कापायचं असेल, तुला अगोदर त्या सूर्यानं या भगवान बाबाची मान कापावी लागेल. मग मात्र त्याच्या हातातला सुरा गळून पडला. बाबांना दंडवत घातलं. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. बाबाला दंडवत घातलं. बाबा चुकलंय बघा बाबा माझं, सांगा ना बाबा. मग आमच्या रोकडोबा महाराजाला आम्ही आज नैवेद्य कशाचा दाखवायचा? भगवान बाबांनी सांगितलं, आजही मी तुमच्या गावात कीर्तन करणार आहे. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर सर्व गावातल्या मंडळींनी रोकडोबा महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा. तेव्हापासून आज तागायत पुन्हा त्या गावामध्ये देवाच्या समोर हत्या करायचं धाडस कुणी घातलं नाही. आजही तीच माळ रोकडोबा महाराजाच्या गळ्यामध्ये पाहण्याकरता मिळते. हे आमच्या भगवान बाबांनी जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे विठाला विठाला संताचा उपकार हा भगवान बाबांनी तुमच्या आमच्यावरती उपकार केला. वर्णावया
नाही पार. संत महापुरुषांनी बरं का तुमच्या आमच्यावरती काय उपकार केला याचं वर्णन शब्दामध्ये होत नाही. महाराज त्या उपकाराचं थोडंसं स्वरूप सांगा. अभंगाचं दुसरं चरण. अपना सारिखे करीती 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 याती कुळ नाही चिती याती कुळ नाही चिती अपना सारिखे करीती अपना सारिखे करीती अपना सारिखे करीती अपना सारिखे करीती याती कुळ नाही देते याती कुळ नाही देते याती कुळ नाही अपना सारिखे करीती याती कुळ नाही देते याती कुळ नाही देते याती कुळ अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. बरं का संतांच्या संगतीमध्ये जो आला त्याला ते आपल्यासारखं बनवतात. बरं का आपल्याकडे एखादा आला आपण त्याला आपल्यासारखं बनवतो का? आता आपल्या बसलेल्यापैकी एखादा करोडपती असेल किंवा लखोपती एखाद्याकडे 10-20 लाख पडून असतील. दुसरा एखादा आला आपण म्हणतो का त्याला तू बी माझ्यासारखा श्रीमंत होय घे एवढे. शिवाजी महाराज म्हणतो का आपण? कंगाल झाल्यावर कुणी जवळ करीन पण श्रीमंत माणूस. बरं का संतांच्या संगतीमध्ये जो आला त्याला त्यांनी आपल्यासारखं बनवलं. आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. संत महापुरुषांनी त्यांच्या संगतीमध्ये जो आला त्याला आपल्यासारखं बनवलं. आणि कोण कोणत्या याती कुळामध्ये जन्माला आला याचा विचार संतांनी केला नाही. वारकरी संप्रदायानं बरं का वारकरी संप्रदायानं कधी याती कुळाचा विचार केला नाही. बघा केला न पाहे याती कुळाचा विचार चोखा मेळा बंका जातीचे महार त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी विठाला विठाला योगेश महाराज वारकरी संप्रदायानं बरं का वारकरी संप्रदायानं कधी याती कुळाचा विचार केला नाही. पा आपल्या संत परंपरेमध्ये बरं का याती कुळाचा विचार केला जात नाही.